Hi student, today we solve the next example of equation of tangent and normal, application of derivative. Okay? Now example is, find the point on the curve y is equal to root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. Okay? तर आपल्याला याच्यात काय करायचं आहे, पॉइंट फाइंड करायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक कर्व दिले y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3. रूट ऑफ x मायनस 3 ही जी कर्व आहे तिचे काय फाइंड करायचे, तुम्हाला पॉइंट फाइंड करायचे. ठीक आहे, मग नुसतं पॉइंट फाइंड करण्यासाठी फक्त कर्व सफिशियंट नाही, तर मग अदर परत एक कंडिशन दिली आहे where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. एक दुसरी एक लाईन दिलेली आहे जी काय आहे, ह्या कर्वला काय आहे, परपेंडिक्युलर आहे आणि त्या दोघांचा यूज करून तुम्हाला त्या कर्वचा काय फाइंड करायचा आहे, पॉइंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मग तुम्हाला कर्व दिले y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला म्हणजे तुम्हाला ह्या कर्वचा काय मिळेल, टँजंट मिळेल. ठीक आहे, सॉरी स्लोप मिळेल. मग ह्या कर्वचा स्लोप मिळाल्यानंतर दुसरी जी कर्व दिलेली आहे, सॉरी दुसरी जी लाईन दिलेली आहे ती त्याला काय दिले, परपेंडिक्युलर दिले. मग ह्या लाईनचा आपण काय काढायचा, स्लोप काढायचा. ठीक आहे, या स्लोपला m1 म्हणू आपण, या स्लोपला m2 म्हणू. दोन लाईन ह्या परपेंडिक्युलर केव्हा असतात, जेव्हा त्यांचा स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो, -1 असतो, तेव्हा त्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतात. मग यांचे स्लोप काय घ्यायचे, इक्वल घ्यायचे. त्याच्यावरनं तुम्हाला काय मिळेल, पॉइंट्स मिळेल ऑन दॅट कर्व. ठीक आहे, लक्षात. मग कर्व दिली आपल्याला, गिव्हन कर्व इज y is equal to root of x minus 3. याला डिफरेंशिएट केलं with respective to x. dy by dx is equal to derivative of that is 2 root of x minus 3. That is the derivative. Okay, and derivative is nothing but slope. Therefore slope of tangent, आता पॉइंट नाही दिलाय आपल्याला, मग पॉइंट काय घेणार आपण, xy. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजंट समजा m1 म्हणा किंवा m डॅश म्हणा. समजा m1 म्हटलं इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ x मायनस 3. दॅट इज द स्लोप ऑफ टँजंट. आणि या टँजंटला दुसरी लाईन काय दिलेली, परपेंडिक्युलर दिलेली आहे. मग ह्या लाईनचा आपण काय काढायचा, स्लोप काढायचा. ठीक आहे, देअरफॉर the line is 6x plus 3y minus 5 is equal to 0. That is the standard form of line. ठीक आहे, मग जर लाईनचा स्टँडर्ड फॉर्म दिलेला असेल, स्टँडर्ड फॉर्म मीन्स ax plus by plus c is equal to 0. That is the standard form of line and slope of this line is minus a/b. 11वीला तुम्ही शिकलेले आहेत लाईन चॅप्टर मध्ये. जर x प्लस by प्लस c ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचा स्लोप कसा फाइंड करायचा आपण, -a/b. नाउ कंपेअर दिस. नाउ व्हॅल्यू ऑफ a इज 6 and नाउ व्हॅल्यू ऑफ b इज 3. ठीक आहे, नाउ स्लोप ऑफ लाईन त्याला आपण m2 म्हणू, इज इक्वल टू -a/b मीन्स -6/3 इज इक्वल टू -2. म्हणजे m2 इज इक्वल टू आला -2. पहिली जी कर्व दिली असेल त्याचा स्लोप आला हा, दुसरी जी लाईन दिलेली आहे जी त्याला परपेंडिक्युलर आहे तिचा स्लोप आला -2. ठीक आहे, मग ह्या दोघं लाईन कशा दिल्या आहेत, परपेंडिक्युलर. आणि दोन लाईन परपेंडिक्युलर केव्हा असतात, जेव्हा पहिल्या लाईनचा आणि दुसऱ्या लाईनचा जो प्रॉडक्ट असतो तो काय असतो, -1 असतो. म्हणजे त्या दोन लाईन कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, म्हणजे समजा ही एक कर्व असेल, हा तुमचा टँजंट दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्या टँजंटला दुसरी लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, ओके. मग आता आपल्याला गिवन कंडिशन दिलेली आहे की दोघं लाईन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर आहे. नाउ गिवन किंवा सीन्स म्हटलं तरी चालेल, द टँजंट is perpendicular to the line, perpendicular to the line, therefore
m1 is equal to m2 is equal to काय आला -1. Now m1 is 1 upon 2 root of x minus 3. m2 means -2 is equal to -1. ठीक है. Now 2 to get cancel, -1 upon root of x minus 3 is equal to -1. Minus minus get cancel. Therefore, root of x minus 3 is equal to 1. Now squaring on both sides, x minus 3 is equal to 1. Therefore, x is equal to 4. This is the value of x. ठीक है. आता x ची व्हॅल्यू पुटअप करायची लाईन मध्ये, म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. किंवा मग जी कर दिलेली, सॉरी करचे पॉइंट काढायचे ना आपल्याला. ओके, करचे इक्वेशन समजा या म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1, पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 दिले तुम्हाला रूट ऑफ x मायनस 3. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 4 मायनस 3. y इज इक्वल टू रूट ऑफ 1 मीन्स 1. therefore y is equal to 1. therefore point is x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 1. ठीक आहे. दॅट इज द पॉइंट ऑन दॅट कर्व. आलं लक्षात. परत एकदा रिकॉल करू. कर दिलेली आपल्याला रूट ऑफ x मायनस 3, त्या करचा आपण स्लोप काढला. ठीक आहे. मग ती जी कर आहे ती दुसरी जी लाईन आहे त्याला कशी दिलेली, परपेंडिक्युलर दिलेली आहे. मग दुसऱ्या लाईनचा पण स्लोप काढला, m2 इज इक्वल टू -2. दोघं लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर टू ईच अदर, and by condition m1 into m2 is equal to -1. now slope m1, now slope m2 is equal to -1. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर मध्ये 1 मध्ये पुट केली, y ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे x is equal to 4 आणि y is equal to मिळाला 1. that is the point on that curve. now example number 2, find the equation of the tangents to the curve which are parallel to the x axis. ठीक आहे. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे ह्या कर्वचा, आणि ती कर्व जी आहे, ते इक्वेशन ऑफ टँजंट जे आहे which is parallel to the x axis. ठीक आहे. ते x axis ला कसं आहे, पॅरलल आहे. x axis ला पॅरलल आहे म्हणजे y is equal to काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा, फॉर एक्झाम्पलच एखादी कर्व दिलेली आहे तुम्हाला, दॅट इज द कर्व. ठीक आहे. या कर्वचे जे टँजंट आहेत हे x ॲक्सिस ला काय आहे, पॅरलल आहे. ठीक आहे. दिस इज द ओरिजिन, दिस इज x ॲक्सिस, दिस इज y ॲक्सिस. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एक टँजंट आहे, या ठिकाणी एक टँजंट आहे. समजा ही लाईन L1 आणि L2 आहे. हे जे टँजंट आहेत हे पॅरलल टू काय आहे, x ॲक्सिस आहे. आणि x ॲक्सिस ला पॅरलल आहे म्हणजे याचा स्लोप काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण जर x ॲक्सिस ला असेल तर याचा स्लोप काय येतो, 0 येतोय. म्हणजे ह्या दोघांचा स्लोप पण काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे एका लाईनचा स्लोप काय मिळाला तुम्हाला, 0 मिळाला. बिकॉज दिस लाईन इज पॅरलल टू x ॲक्सिस. x ॲक्सिस ला पॅरलल असल्यामुळे त्याचा स्लोप काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. ठीक आहे. मग आपण लिहू इथे आधी, इट इज given that the tangents to the curve are parallel to the x axis. ठीक आहे. हे जे टँजंट्स आहेत ते x ॲक्सिस ला कसे आहेत, पॅरलल आहे, म्हणजे त्याचा स्लोप काय येईल, 0. ठीक आहे. किंवा मग इन अदर वर्ड्स x इज इक्वल टू पॅरलल टू द x ॲक्सिस आहे म्हणजे y इज इक्वल टू 0 आला. समजा y इज इक्वल टू जर 0 असेल तर मग याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर 0 into x 1 into y is y is equal to 0. this is ax plus by plus c फॉर्म इज इक्वल टू 0. मग याचा स्लोप काय काढतो आपण, -a/b म्हणजे -0/, याचा कोएफिशिएंट 1 म्हणजे काय आला, 0 आला. स्लोप काय आला, त्या टँजंटचा स्लोप काय आला, 0 आला. येते लक्षात. इन फिगर या पद्धतीने जर x चा स्लोप 0 असेल, त्या लाईन्स x ॲक्सिस ला पॅरलल आहेत म्हणजे त्यांचा पण स्लोप काय येणार आहे, 0 येणार आहे. तसं नसेल कळत, जर x ॲक्सिस ला पॅरलल आहे तर y इज इक्वल टू 0 किंवा x इज इक्वल टू 0, सॉरी y इज इक्वल टू 0 पॉइंट
मग स्टँडर्ड फॉर्म 0x प्लस वाय इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू आहे 0, y ची व्हॅल्यू 1, सॉरी a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू 1 बिकॉज स्लोप इज मायनस a अपॉन b, दॅट इज स्लोप इज 0. म्हणजे पॅरलल टू द एक्सिस असल्यामुळे स्लोप काय येणार आहे तुमचा, स्लोप ऑफ टँजंट, त्याला समजा आपण m1 म्हटलं, तो आला 0. टँजंटचा स्लोप काय आला 0 आला. आणि दुसरी जी कर्व दिलेली आहेत त्याच्यावरून आपण त्याचा स्लोप काढू डेरिव्हेटिव्ह घेऊन. द कर्व इज, द गिवन कर्व इज x square plus y square minus 2x minus 4y plus 1 is equal to 0. Now differentiate with respective to x. 2x, y square चा डेरिव्हेटिव्ह 2y, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 minus 4, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 0 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. नाउ 2x प्लस 2y dy by dx. ठीक आहे, कॉमन काढू शकतो आपण. y dy च्या टर्म एका साइडला, ठीक आहे, त्याच्यातून dy by dx कॉमन, 2y मायनस 4 आणि बाकी टर्म त्या साइडला, 2x त्या मायनस 2 तिकडे जाताना प्लस 2, हा मायनस 2x. dy by dx इज इक्वल टू 2 कॉमन काढला, 1 मायनस x, ही टर्म डिवाइड झाली, इथून पण 2 कॉमन काढला, y मायनस 2, 2 टू गेट कॅन्सल, 1 मायनस x अपॉन 1 मायनस 2. त्यात दिलेली जी कर्व आहे तिचा स्लोप काढला, दिस इज 1 मायनस x, y मायनस 2. dy by dx 1 मायनस x, y मायनस 2. समजा या दुसऱ्या स्लोपला आपण m2 म्हणू. ठीक आहे. ह्या दोघं कर्वचा जो स्लोप्स आहे, ठीक आहे, तो काय आहे, पॅरलल आहेत. म्हणजे दोघांचे स्लोप्स कसे येतील, इक्वल. किंवा दोन लाईन ह्या पॅरलल केव्हा असतात, जेव्हा दोघांचे स्लोप कसे येतात, इक्वल येतात. ठीक आहे, म्हणजे दोघांचे स्लोप काय घेणार आपण, इक्वल घेणार. ठीक आहे. Therefore the lines are parallel, then m1 is equal to m2. ठीक है. Now value of m1 is 0, m2 is 1 minus x, y minus 2. y minus 2 या साइडला 0 झाला, म्हणजे 1 minus x is equal to 0. Therefore x is equal to 1. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1 मिळाली. ठीक आहे. आता ही x ची व्हॅल्यू पुढे पुट करायची दिलेल्या कर्व मध्ये. याला समजा इक्वेशन नंबर 1 म्हटलं. नाउ पुट x is equal to 1 in given curve, that is equation 1. इक्वेशन 1 आहे x square plus y square minus 2x minus 4y plus 1 is equal to 0. ठीक है. x square means 1 square, y square minus 2x to 1 minus 4y plus 1 is equal to 0. 1 square is 1 plus y square minus 2 minus 4y plus 1 is equal to 0. Plus 1 2, 2 minus 2 is 0. y square minus 4y is equal to 0. Now y is common, y minus 4 is equal to 0. Therefore y is equal to 0 or y is equal to 4. ठीक आहे. म्हणजे y एक तर 0 आहे एक पॉइंट आणि y is equal to 4. ठीक आहे. मग मी तुम्हाला कर्व काढून दाखवली ती बघा. आता एक पॉइंट y is equal to जर 0 आहे म्हणजे ती कुठे असेल, x ऍक्सिस वर असेल. ठीक आहे. म्हणजे ती जी कर्व आहे ती कशी असणार आहे, ह्या टाइपची असणार आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे y एक पॉइंट काय आला तुमचा, 0 आला, पॅरलल टू द x ऍक्सिस आहे आणि y इज इक्वल टू जर 0 आला,
y इज इक्वल टू 0 आहे म्हणजे कर कोणती असणार आहे तुमची ही असणार आहे म्हणजे एक पॉईंट आला y इज इक्वल टू 0 आणि दुसरा y इज इक्वल टू 4 आणि ते जी कर आहेत त्याला ते जे टँजंट्स आहेत ते कसे आहेत पॅरलल. हा एक टँजंट आला हा एक पॅरलल आला. मग टँजंट जर पॅरलल आहे तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे 0 म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट इन टर्म्स ऑफ काय मिळणार आहे तुम्हाला y मिळणार आहे. मग y इज इक्वल टू काय आला तुमचा 4 आला. दॅट इज द इक्वेशन ऑफ टँजंट. आलं लक्षात. ओके. Next example, if the line y is equal to 4x minus 5 touches the curve at the point 2, 3, find A and B. सिंपल आहे. एक लाईन दिलेली आहे ती ह्या कर्वला टच करते कोणत्या पॉइंटला 2, 3 आणि ती ए बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक कर्व दिलेली आहे त्या कर्वला एक लाईन टच करते आहे. ठीक आहे. कोणत्या पॉइंटला 2, 3. दिस इज अ लाईन. लाईनचं इक्वेशन दिलंय y इज इक्वल टू 4x मायनस 5 आणि ह्या कर्वचं इक्वेशन दिलंय y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b. ही कर्व दिलेली आहे या कर्वला एक लाईन टच करते y इज इक्वल टू 4x मायनस 5 कोणत्या पॉइंटला ॲट अ पॉइंट 2, 3 आणि तुम्हाला a b ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. कर्वला लाईन टच करते म्हणजे हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट झालं. इक्वेशन ऑफ टँजंट नुसार तुम्ही याचा स्लोप फाइंड करू शकतात. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं किंवा mx प्लस सी केलं तरी चालेल. mx प्लस सी केलं तर डायरेक्ट मिळेल किंवा स्टँडर्ड फॉर्म करून मायनस a अपॉन बी ने त्याचा स्लोप फाइंड करायचा. ह्या लाईनचा कर्व दिलेली आहे याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून कर्वचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा ॲट पॉइंट 2, 3. दोघं टच करतात पॉइंट 2, 3 ला दोघांचे स्लोप इक्वल घ्यायचे म्हणजे तुम्हाला मिळेल a आणि b ची व्हॅल्यू. येते लक्षात. मग आधी आपण काय करू ह्या कर्वचा स्लोप काढू ॲट पॉइंट 2, 3 त्याच्यानंतर लाईनचा स्लोप काढू आणि दोघं स्लोप इक्वल केले म्हणजे आपल्याला मिळेल a आणि b. ठीक आहे. द गिवन कर्व इज कर्व दिली आहे y स्क्वेअर ax क्यूब प्लस b. नाउ डिफरन्शिएट with respective to x. y square चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x square. b is a constant. constant चा डेरिव्हेटिव्ह 0. now dy by dx is equal to 3ax square upon 2y. this is dy by dx. now slope of that curve on the point 2, 3. therefore slope of tangent at point 2, 3 is slope is denoted by m1 or m dash. m1 is equal to dy by dx at point 2, 3 is equal to. now put up the values. x ची value 2, y ची value 3. 3a 2 square upon 2 into 3. now solve this. is equal to that is 3a into 2 square is 4 upon 2 into 3. 3 3 cancel. 2 into 2 4 then 2a. now slope of the curve is 2a. that is the m1. okay. now slope of the line. therefore the line is लाईन दिली आहे y इज इक्वल टू 4x मायनस 5. mx प्लस सी ने केलं तर डायरेक्ट स्लोप मिळेल. ठीक आहे. तसं न करता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं आणि नंतर मायनस a अपॉन b ने केलं तरी चालेल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं याला 4x हा इकडे त्यांना मायनस y मायनस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म झाला ax प्लस by प्लस c आणि डेरिव्हेटिव्ह आपलं स्लोप काय असतो त्याचा मायनस a अपॉन b. a ची व्हॅल्यू तुमची 4 b ची व्हॅल्यू -1 म्हणजे लाईनचा स्लोप मिळाला 4. दुसऱ्या लाईनच्या स्लोपला आपण काय म्हटलंय m2. ठीक आहे. किंवा मग डायरेक्ट पण करू शकले असते तुम्ही याला डायरेक्ट y इज इक्वल टू mx प्लस c म्हटलं असतं. ठीक आहे. m इज अ स्लोप m इज 4. डायरेक्ट त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. हा स्लोप m1 हा स्लोप m2 ॲट पॉइंट 2, 3. therefore त्याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 2a is equal to 4.
Therefore a is equal to 4/2 is equal to 2. म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 2 मिळाली. ही a ची व्हॅल्यू कुठे पुट करायची कर्व मध्ये, कारण आपल्याकडे y ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू आहे b a ची व्हॅल्यू आहे b पुटअप करायचा म्हणजे तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ b. ठीक आहे. कुठे लिहिलं आपण कर्वचं इक्वेशन. ओके याला 1 2 म्हटलंय का, याला म्हणू आपण ओके I. नाउ इक्वेशन फर्स्ट becomes, ठीक है, y स्क्वेअर इज इक्वल टू ax³ प्लस b. पॉइंट आहे आपल्याकडे a ची व्हॅल्यू आहे, पॉइंट आहे तुमच्याकडे अँड पॉइंट इज 2 3. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 3, दॅट इज 3 स्क्वेअर. a ची व्हॅल्यू आहे 2, 2 स्क्वेअर प्लस b. 3 स्क्वेअर इज 9, 2 स्क्वेअर इज 4, 4 into 2 is 8 plus b. 8 on that side is minus, 9 minus 8 is 1. Therefore b is equal to 1. Now value of a is 2 and value of b is 1. Okay.